पाहुणे आम्ही आता निघाळत. आमचा बादशाह वाचलेला आहे. इकडे सगळं पण निघलेलं या बिचाराला जात. आम्ही लोकल कॅन्टीन मध्ये आलो. याला चहा पियायचं आहे. आता इथे संकेतने भात लावत ठेवले, पण संकेत शिटीची वाढ बघत. शिटी का होई नाही. जेवायला बसले हो. ही मुगाची डाळ, आमच्यासाठी अंडा. स्वागत आहे तुमचं नवीन दिवस नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग चालू केला आहे. तर आज अमितला म्हणून इथंच तुला म्हैसूरलाच स्टेला आहे. तर इथनं मी निघतो. मुन्नारला जायचा प्लॅन होता, पण इथं लँडस्लाईड झाले म्हणून जायची इच्छा नाही. तो मग कोसळल्याने तिथं जायची इच्छा नाही राहिली आमची, कारण नुसतं त्या ट्रॅफिकमध्ये कोण फसतं. तर आम्ही स्विच केला आणि धनुषकोडीला निघले. मग धनुषकोडी झाला, त्यानंतर बाकीचं मग येता सगळं करत येऊ. तर धनुषकोडीला बघू स्टार्ट. तर स्टे करून येतं. स्टे करायला कारण काय नाही, इथून 500 किलोमीटर येतो. 500 किलोमीटर जायला नाही करून आम्हाला पकडा 11-12 तास तरी लागतील. तर बघू तुमचा प्लॅन. आता इथून निघतो, बरे निघतो इथनं. तर पाहुणे आम्ही आता निघाळत जायला आमच्या जर्नीला. या आमच्या बॅगा, अजून बॅगा येतात इकडं. तुझ्या देणे मी नाही आणलाय ना काय सामान दे. तो बघ तो बसला, त्याला सांग पुढे जिटी. अरे हो कसली वाटतं जिटी. हे बॅकग्राऊंड बघ, हृदय मस्त आहे. हे बघ क्लासी प्लेग्राऊंड वाटते. तर इथून आता आम्ही निघतो धनुषकोडीलाच. ऑनलाईनवाले सगळे. आणि इथं मस्त ही रूम मस्त भेटे. रूम म्हणजे सगळ्यात जवळ, सगळ्यात झेपटून आम्ही मागू होतो पाहिजे कारण सिटीमध्ये होतो. आता इथं आम्ही निघतो धनुषकोडीलाच. तर मुन्नारला तर लँडस्लाईड झाले. चला निघतो आम्ही आता. आता पहिले सीटचे ॲडजस्टमेंट धीरज करायला आता इथं. आम्ही निघलेलो आहेत. पाठी आमचा बादशाह वाचलेला आहे. आणि इकडे मी आचित गेली. चला आता निघलो. आमचा जरा भडकलेला आहे. आम्ही निघतो. इस्त्री करायला कपडे आणलेत. मस्त इस्त्री करतो आम्ही आता. इस्त्री वगैरे करून आम्ही निघू धनुषकोडी. तिकडे जाऊ. पाऊस लागला होता कालपासून. पाऊस नव्हता, मारणारा पाऊस लागला. तिकडे पुढे गेलं मेडिकलला जर एक ORS वगैरे घ्यायला. हे आम्ही इस्त्री वगैरे मी इथे थांबले. आता इस्त्री वगैरे झालं का निघू. तर जरा इथं थांबले आम्ही, कारण हे चटाई घेत बसले. मी नाही, मला कंटाळले उतरलो. मी नाही उतरलो. आमचं ब्लॉगर उतरले चटाईची बार्गेनिंग करताना ते. आणि आमचा बघा आज बिचारा मस्त मूवीमध्येच घुसला आहे. त्याला काय झालं काही समजत नाही. पिक्चर बघायला आले तो. त्याला मनी हेचा इयर लावून दिले, त्यानं घुसला येतो. नाही आज आमची सायलेंट ट्रिप चालले म्हणून मी व्हिडिओ नाही काढल्या. आमचा बोलणारा माणूस आज वेबसिरीजमध्ये घुसला आहे. तर बघू आता जेवण करायला थांबतो आम्ही. कुठे जागा बघतो आणि सीन काय आला आमच्या लक्षातच नाही. आम्ही फॉरेस्टमध्ये गाडी टाकली आणि इथं कसा सीन आहे. हा फॉरेस्ट एरिया आहे अख्खा. 58 का 60 किलोमीटरचा अख्खा फॉरेस्ट एरिया आहे. इथं आम्हाला काय नाही पाहिजे पोलीस बिलीस सगळं त्रास दिले. तर म्हणून विचार केले कुठेतरी शांत प्लेस गाव टाईप बघू, तिथं थांबू आणि मस्त जेवण करू. कारण इथं पावसाळा इकडे सगळं पण निघलेलं या बिचाराला जात. नाही मी आलो मोबाईल घ्यायला, पण इथं कोण दिसतोय. अरे एवढा बॅग एवढा तो बरं झालं ना. ब्लॅक का दिसतो तो पण वेबसाईट मध्ये घुसलेला. डेंजर. आता आम्ही इथं थांबलो. जेव्हा मनाला मस्त चिंचा झाड भेटले, मस्त जागा भेटले, मस्त साफ करतो. तोपर्यंत तुम्ही टाइमला एन्जॉय करा.
जेवण म्हणून बसल्यानंतर आम्ही आता कुठं पाणी आणायला इथं जवळच दुकान आहे दिसतान का इथं इथं डिझेल लागला इथं आम्ही टाकलं. हा इथं डिझेल लागला तो चालल्यावर तिथं पाण्याची बॉटल होता. मग आता आम्ही मुगाची डाळ भात पापड लोणचा आणि थोडा अंडा. उपास आम्हाला दोघं नाही आमचं मेन शेपलाच उपास आहे बोला आज मुगाची डाळला. तर काल मला ऑर्डर करून खायला लागले. ज्या शेपला जसा इच्छा असेल तसा त्याचा उपास तर सगळ्यांचा उपास शेडवाला हा काय करायचं ऐकायला लागते. कप्पी पॉईंट काहीतरी पुढे जातो आम्ही बघतो तिथे काय काय भेटतो आणि बघतो आम्ही. तुम्हाला जर डॉक्युमेंटरी बघायची असेल तर आणखी सांगण्याचे चॅनल जाऊ शकता. सांगाडे माझ्याकडे 10 मिनिटाचे तुम्हाला ब्लॉग भेटतील. जास्त मॅक्सिमम 10 जास्तीत 12 त्याच्यावरती नाही जायचं तुम्ही. चला तिथे जाऊ. मी लोकल कॅन्टीनमध्ये आलो. याला चहा प्यायचं आहे. दिसला म्हणून प्यायचं ते पफ टाईप काहीतरी आहे. सीन असं आहे की काय ते पण विचारू शकत नाही कारण भाषा लँग्वेज इश्यू आम्ही बघता होता. नाही करणे बघू आता टी घेते. तर त्यांनी घेतली टी चाय प्यायला घेतले. तर पाण्याची बॉटल पफ काहीतरी वाजवतो काय समज पफच आहे पफ. हे दोन तुला पण पाहिजे का? अच्छा सॉरी ते हे मागवले आम्ही पफ होता खाऊ आता इथे पफ घेतो आणि खाऊ आता. तर आमचा पफ आलेला आहे पण याने जरा मला भीती दाखवली. पण असं काय नसेल आम्ही आता खातो. डॉक्युमेंटरी शूट करू ब्लॉग आहे ना फक्त. अरे अंडा ती बोलली अंडा म्हणा. अरे मी पक्का ही साईड घालू साईडला करून. माझा उपवास आहे मित्रांनो. माझा उपवास आहे माझा काही संबंधच नाही मित्रांनो. काकींनो ट्राय करायला मी रेडीच असतो. भाबालाही करेन फक्त त्या भाज्यांना जमत. अरे बिस्किट मागाशी घालता बघ तुम्ही तो कसं नाही बोललो होता मग कशी तोच आयटम आहे तो द्या. त्याला मी जातो तिथं टाइम झाला तर भडकतील आमचं. हे मंदिराला मस्त आपलं ब्लॉग मस्त कन्व्हर्सेशन करू होते मी. किती रुपये झाले का घंटा कसा कसा झाला माहिती का? मी लेडीज होते का बरं मी कारलेला बोल लेडीज आहे खरं नको जायला मार खायचं काही समजलं पाहिजे ते पण टोकतेल आपण एक का हसतो बोलतो नको बरं म्हणून ते मग आम्ही समजू होतो. कितना 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 त्याला समजवतो रे डायरेक्ट. त्याला नॉर्मल समजा आम्ही चटई घ्यायला 110 रुपया त्याला काहीच समजत नव्हता. बाई मोबाईल दिला मोबाईलवर कॅल्क्युलेटर भरला इतना आता घेतलं 2 बॉटल घेतलं तिथे एक पफ झाला. आता याना सांगणार आमचा आम्हाला पुसले 80 रुपये टाका आम्ही खाऊन पिऊन घेतला. हे बघा इकडं बघता याना सांगितलं ना जीव घेतील जीव आमचा. 80 रुपये टाका 80 रुपये. आता आमचा तो ग्रुप आहे त्याच्यावर गेला तो जाता मस्त बरं जेवणाला त्यांना हेल्प करतात. आता इथे संकेतने भात लावत ठेवले पण संकेत शिटीची वाढ बघतं. शिटी का होई नाही कंटलला तो शिटीला सवळे मस्त या साईडला मूग डाल मसूर डाला थांब याला मुगाची डाल आणायला चांगली. याही काय आली मसूर डाल बोलते येल्लो दिसतं ना मध्ये मुगाची डाल येल्लो ना सॉरी सोना नाही होती. आमच्या वहिनीला आहे ना नुसता व्हिडिओ मला सारा हो तुमच्या नावाला आणले आम्ही. तू भाजी इथं संकेतच्या आमची डाळ शिजलेली आहे बघा. संकेतची नाही शिजली संकेतची डाळ शिजवली आणि इथं अंडा बनवले. आता मस्त जेवून घेतो आम्ही. जेवायला बसले हो. ही मुगाची डाळ आमच्यासाठी अंडा आणि 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 भात. आता मस्त जेवतो आम्ही. आता मस्त जेवायला घेतो जेवतो मस्त. झाला थोडं सांगत मस्त आले. अशा प्रकारे आम्ही आता इथून निघलेलो जेवून मस्त निघलो. तर आमचं दादा इकडे बसलेले पिक्चर मध्ये बघणे येते ते नुसतं म्हणी हाईस्ट बघत आहेत. आणि तुम्हाला डॉक्युमेंटरी बघायचं तर आणखी सांगण्याचं चॅनल आहे
ट्रेडिशनल डॉक्युमेंटरी डॉक्युमेंटरी बघू शकता. जर गाईज हा ब्लॉग पूर्ण मोठा होणार आहे हा. जेव्हा तुम्ही जेवायला बसाल ज्याला टाइमपास करत असेल जेवण त्यांनी ही व्हिडिओ पूर्णपणे बघा व्यवस्थित बघा. ओके. खूप मस्त आहे डॉक्युमेंटरी नाही बोलू शकत तिला ट्रेडिशनल डॉक्युमेंटरी चला ट्रेडिशनल शूट केलाय सिनेमॅटिक काय ना पण तुम्हाला ट्रेडिशनल मध्ये ड्रोन बिन सगळा भेटेल व्यवस्थितपणे भेटेल सर्व पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला लय भारी वाटेल घे आता बोल. तर आम्ही चाललो इथून हे आपलं काय रामेश्वरम म्हणजे धनुषकोडीला कारण नॉनस्टॉप आता धराचं आहे डायरेक्ट नाही थांबा कुठे थांबणार कॉलेज थांबत बसताना वाट लागेल डायरेक्ट हे बघ एकदम चालू झालं आता तमिळनाडू बॅनर लागले ना प्लास्टिक जरा अवॉइड करा. इथं आता आम्हाला रूम भेटलेली आहे मस्त हॉल घेतलेला आहे आम्ही साधारणच्या 2 दिवस 9 तारखेला आम्ही चेकआउट करू आजच्या 8 तरी वाजल्यात 3:15 वाजले रिक्षा लागेल मस्त टेन्शनवाले सामान कसं नाही मेन गोष्ट आम्हाला हे मस्त जेव्हा मला साईडला जागा दिली आम्ही दाखवलं इकडं ही वरती रूम आहे आणि इकडं साईडला आहे ना इकडं साईडला इथून दिसणार ना अरे तिकडे जायचे ना मी इथंच समजते किल्ला गाडाचे ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं डेली ब्लॉग येतील 10 दिवस नंतर येतील याची मला गॅरंटी नाही फिरायला तो पहिलं शेअर करा.